श्री स्वामी समर्थ ताईंनो, मी सुलभा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करते. आणि तुम्ही म्हणताना आज काय एवढा रसन ते तर आज मुलं मी तुम्हाला सांगितलंच होतं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. मुलं तिकडं आश्रमात जातात, बालआश्रमात. तर तिकडं पंगत पण म्हणजे ज्याला द्यायची ते देतात. तर मुलांचं खूप चाललं होतं, आई आपली पण पंगत द्यायची म्हणून. तर मग आज म्हटलं चला फायनली पंगत देऊया. तर मी ठेवले रस, चपाती आणि बटाट्याची चटणी. तर तेलकट म्हणजे कुरडई पापड ते वगैरे नाही ठेवलं, कारण तेलकट आणि त्रास होतो पाणी तर त्याच्यामुळं. आणि मुलांना कसं रस आणि बटाट्याची चटणी ते आवडतं, म्हणून मी हे साधं सिंपल ठेवलं. श्रीखंड पण करणार होते, पण रस पण गोड होतो आणि श्रीखंड पण गोड, त्याच्यामुळं मी हा मेनू ठेवला आहे. दोन्ही म्हणजे रस, चपाती आणि बटाट्याची चटणी. तर बघा, तर ताई पण आलत्या आणि ह्या ललिताबाईंनी पण आलत्या, त्या पण जाऊबाई आहेत माझ्या चुलत. तर मग असं आम्ही तिघींनी मिळून स्वयंपाक केला. तर 20-25 मुलं असतात तिथं. तर त्याच्यामुळं आणि तिथले मुलं पण आलते बघायला की आवरलं की नाही म्हणून. ह्या मुली पण आलत्या आणि संग्रामन ते पण दोघं आलते न्यायला. त्यांना वाटलं इथं कोणी आणून द्यायला नसन, पण आमचा दादा होता. आणि मग म्हणजे तरी लवकर आवरलं होतं नाही का, पण कसं ना म्हणजे उशीर होतोच. तर बघा, हे आश्रमातील मुलं संग्रामला त्यांना म्हटलं होतं तुम्ही व्हिडिओ काढा. तर बघा, त्यांनी व्हिडिओ पण काढला आहे, पण म्हणजे सुरुवातीपासून नाही दाखवलं त्यांनी. तर मुलं खूप छान पद्धतीने म्हणजे जातेत रोज हरिपाठ वगैरे, पखवात वाजवतेत. 4-5 वाजता हरिपाठ होतो. तर सकाळी मुलं गेले का थेट संध्याकाळीच म्हणजे 6च्या दरम्यान घरी येते ते. आणि इकडे बघू शकता आणि इथं मुलींनीच वाढवलं. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आणि मुलांना स्वयंपाक पण खूप आवडला. आणि हा दुसऱ्या दिवशी आमचा प्रणव दादा लवकरच घरी आला होता, कारण त्याचा दुखत होता डोळा, त्याच्यामुळं. आणि हे पण मी थोडंसं ॲड केलं. आणि मुलांना त्या दिवशी स्वयंपाक खूप आवडला म्हणजे नाही का. तर चला, अशा पद्धतीने आम्ही पंगत केली. तर तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही. तर मी प्रणवला म्हणत होते तुम्हाला काय शिकवते ते दाखव म्हणून. तर मुलांचं कसं त्यांच्या मनावर असल्यावर खूप म्हणतात आणि त्यांच्या मनावर नसल्यावर नाटकं पण करतात. तर त्याचा खरंच डोळा दुखत होता म्हणून ते आला होता. काय माहीत काय झालं होतं, पण डोळ्यात म्हणजे लाल होत होता आणि दुखत पण होता. आणि बघा आता कसं म्हणतोय ते, असं म्हणजे खूप छान म्हणतो, पण त्याला असं व्हिडिओमध्ये म्हणायचं म्हटलं की लई लाजतो. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून त्याच्या शेजारी बेलची घंटी ती पण दाबा आणि ऑल ऑप्शन दाबा, कारण तुम्हाला रोजचे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि छान छान कमेंट पण करत जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.